वर्षाच्या ग्रँड सेलिब्रेशन नंतर आणखी उत्साहाने आणि आणखी जोमाने सुरू करत आहोत आपली लाडकी कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी आमचे सगळे कलाकार सज्ज झालेले, त्यांचं स्वागत करूयात. आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला आणि त्यांचा उत्साह वाढवायला आपले लाडके जजेसही तयार आहेत, त्यांचंही स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, आपले 100 एपिसोड्स पूर्ण झाले. आपण खूप आनंदात आहोत, उत्साहात आहोत, मोठा पल्ला गाठण्याचा विचार करतोय. पण एक माणूस ना सतत निगेटिव्ह विचार करतोय. म्हणजे त्याच्या आयुष्याचा मोटिव्ह असा आहे, मी नेगेटिव्ह बी नेगेटिव्ह. बघूया त्याची ही फिलॉसॉफी. येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्त. नमस्कार मकरंद सर, रेणुकाताई नमस्कार. नमस्कार. हा काय स्माईल आहे, सुहास्य वदन, अशी पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते तुमची, अशी सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. पण माझ्या ती काहीच कामाची नाही. माझे जे आदरणीय गुरुवर्य आहेत श्याम सुंदर महाराज, त्यांनी मला सांगितलंय की निगेटिव्ह राहा, बी निगेटिव्ह. म्हणजे काय ना की दुःखाचा विचार करा, वाईटातल्या वाईटाचा विचार करा, एकदम वाईट विचार करा. म्हणजे चांगलं झालं तर आपला फायदा, आणि वाईट झालं तर आधीच विचार करून ठेवलेला असतो. त्यामुळे वाईटातला वाईट विचार करायचा, म्हणजे आयुष्यात दुःखच कधी होत नाही. काय आपला एक तर तंगडा तरी तुटन, नाही तर फरशी तरी फुटन. नेमकं टेन्शन कसलंय? मग तंगडा तुटायचं का फरशी फुटायचं? काही फुटलं तरी ताण मालच आहे ना. कसं जमतं कसं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसतं निगेटिव्ह बोलतोय माणूस. असं झालं तर तसं होईल आणि तसं झालं तर असं होईल. मी लोकांच्या भल्याचा विचार करतो, तुमच्या भल्यासाठी सांगतो मी हे सगळं. असं आहे का? मला थोबाड उघडायला लावू नका. या माणसाच्या बापाने ना आयुष्यात काही केलं नाही बरं का, तरी पण एका भल्या माणसानं याला त्याच्या दुकानात कामावर ठेवून घेतलं. तर या माणसाने 2 महिन्यात त्याच्या दुकानाला कुलूप लावायला लागलं. हे बा, मी काहीच केलं नाही. मी काय त्याला दुकान बंद करा असं म्हणलो नाही. मी फक्त त्याला आहे ना परिस्थिती समजून सांगितली. त्याच्या सेफ्टीसाठी मी 4 गोष्टी सांगितल्या. नंतर त्याचं त्यांनी डिसिजन घेतला. हा माणूस रोज दुकानावर जायचा आणि त्या शेठजींना काय सांगायचा, तुम्ही बा अन्नधान्य विकताय, उद्या कुणाला अन्नातून विषबाधा झाली आणि तो माणूस मेला तर तुमच्या 7 पिढ्या नरकात जातील, वर जेल होईल ती सेपरेट. सांगितलं पाहिजे. काही एखादा माणूस मरूस तर वाट पाहिजे काय? मग तुम्ही एवढा वागून त्या शेठजीनं मन घट्ट ठेवून धंदा चालू ठेवला, तर हा माणूस डायरेक्ट गिरायकांनाच सांगायला लागला, नमस्कार, तुम्ही आमच्याकडून अन्नधान्य नेताय, पण उद्या मेला तर बा आमची जबाबदारी नाहीये. गिरायकच येईना झाली आणि त्या माणसाला धंद्याला लॉक लावून गायला लागलं गावाला. बरं झालं ना मग. शेतीनं सगळं बाड बिस्तर गुंडाळलं, तिकडे राजस्थानला गेला, त्याच्या गावाला तिकडे जाऊन भीक मागतोय आणि तुम्हाला कारण मिळालं धंदा सोडायला. कारण मिळालं म्हणजे तुला काय वाटतं मी आळशी आहे? मला कामच करावं वाटत नाही, मला कामाचा कंटाळा आहे. मला एक सांगा, ते बिस्किटाच्या पुढे भरण्याचं काम होतं ते काहून सोडलं? तुझ्यासाठी, लेकरांसाठी सोडलं मी ते काम. काय मग म्हणजे आता विचार कर ना, म्हणजे मी जर तिथं काम केलं असतं तर मेलो असतो. तू अशी विधवा झाली असती, लेकरं अनाथ झाली असते, अनाथ. मला एक कळत नाही, बिस्किटांच्या पुड्याचं पॅकिंग करून माणूस मरल कसा? कसं सांगावं आता हिला? दिवसभर त्या साखरीत हात घालून ठेवायची. मला शुगर झाली असती, मग मला डायबिटीस झाला असता, एखादी जखम झाली असती, गँग्रीन झाला असता, मेलो असतो मी. डायबिटीसने मेलो असतो. कसं जमतो असा निगेटिव्ह बोलायला सतत? माझा विचार जरा डिफरंट आहे, म्हणजे विचार करायची स्टाईल माझी डिफरंट आहे. मग ते तुमच्या जवळ ठेवा ना. अख्ख्या खानदानाला कशाला लावली? यांची बरं का एक बहीण आहे, निवळ गोड नवरी आहे. तिला कोणी बघायला आलं आणि तिला बा पसंत पडलं तर हा माणूस त्या पोट्याला म्हणतोय, खरं भाऊ, तू जर मेला तर माझ्या बहिणीने दुसरं लग्न केलं चालेल ना? या असं आहे. ते पोरगा असं मायबाप घेऊन पळतय की गावाच्या आजूबाजूला फिरकताना दिसत नाही. आणि माणसाला असे प्रश्न कोणी विचारतं का? त्या पोट्याला बा काय वाटेल याच्या मनात आहे काय? उद्या लग्न करून मला गडाबिडावर घेऊन जाऊन ढकलून देतील का काय? अशा कोत्या मनाचे लोक होते ते. बरं झालं लग्न झालं नाही. मी माझ्या बहिणीला पोषीन, आयुष्यभर पोषीन. जसं माझ्या पोराला पोसतो ना तसं तिला बी पोषीन. पोरग कुठे? पण माझं पोरग कुठे म्हणजे ते बघा तिकडं बघा, झाडाखाली जाऊन बसले तुमचंच लेकरू. झाडाखाली तू कोण आहे ते? हेल्मेट घातलंय, स्वेटर बी घातलंय, वरून रेनकोट बी घातलंय, खाली गमबूट घातलेत. कोण आहे ते? कोणी म्हणजे तुमचंच लेकरू आहे. जन्माचं घाबरून ठेवलंय लेकराला. मला लेकरू असं जन्माला आलं बरं का, हा माणूस म्हणतोय बोलतच नाही, मुकं दिसतंय. वर्षभराचं लेकरू झालं, चांगलं तडातडा बोलायला लागलं तर म्हणे चालतच नाही, पागळ
वेगळं दिसतंय. कुठं बा चालत शाळेत जायला लागलं तर म्हणे शाळेत जाऊन कुणाचं भलं झालंय, शाळा सोड. ते लेकरू घाबरून घरात बसले. असं घाबरवून ठेवलंय ना त्याला. लेकरू सकाळी उठतं म्हणतो डोक्यावर काय पडेल का बा म्हणून हेल्मेट घालतो, पाऊस पडेल का बा म्हणून रेनकोट घालतो, वर छत्री घेतो, थंडी लागेल म्हणून स्वेटर घालतो, पायाला चिखले होतील म्हणून गमबूट घालतो, फुफ्फुसांना हवा लागावी म्हणून झाडाखाली दिवसभर जाऊन बसतोय. माझा पोरगा येतो, माझ्या संस्कारात वाढलेला पोरगा येतो. अरे बापाचे संस्कार असते, तुझ्या बापानं तुझ्यावर काय संस्कार केले? माय बापाचं तर नावच काढू नका, निवळ तुमच्या धक्क्याने मेलाय अकाली. अजिबात नाही हा. काय माझ्यामुळे मेला नाही तुझा बाप? तुझा बाप एकदा मरणासन्न तर बिस्तरावर पडलेला होता. तिथं आता काय आहे, ते काय म्हणते शक्तिवर्धक इंजेक्शन चालू होते 15-15 हजाराची. काय गरज आहे त्याची? आजकाल इंजेक्शन मध्ये किती भेसळ होती तेच सांगितलं मी म्हाताऱ्याला. म्हणलं इंजेक्शन मध्ये भेसळ होती, एखादी सुई असती दूषित, ती टोचली गिसली एड्स बीट झाला तर काय तोंड दाखवू आम्ही? साधा ताप आला होता बरं का आम्हाला. खाटे शेजारी बसून असा काही बाई बोलला, धक्क्यानं गेला माझा बाप. अरे गेला तर फरक झाला ना तुझा बाप. तुझा भाऊ तुझ्या बापाचे लंगोट बदलू बदलू स्वतः पायजमा घालायचा विसरत होता. बिना पायजमाचं जायचं मार्केटमध्ये फिरत होता. बिडी आहे का? बिडी आहे, खाली पायजमाच नाही. याच्या वहिनीला किती त्रास, याच्या वहिनीला किती त्रास. अरे सगळ्यातून सोडवलं मी, पैसे वाचले, त्याचं काहीच नाही यांना. माणसापेक्षा महत्वाचे आहे का पैसे? हा पैसे कुठे घालायचे कळतं का तुम्हाला? काही रडायचा वांदान म्हणे मला द्या खांदा. खांदा बिंदा नको मला, लोटा दे, मला जायचं वावरात. आणि हे पैसे खर्चून घरात संडास बांधले, तिकडे कोण जाणार? तिकडे जाय की. मला नाही जायचं त्या संडासात, वावरातच बरं आहे मोकळं चाकळं. त्या संडासात वरती पाण्याची टाकी बांधली, भडकन अंगावर पडली तर केवढाच पडलं. आता माय आणि वावरात एखादा साप बिप चावला तर? अशक्य आहे, चावूच शकत नाही. दर 2 मिनिटांनी जागा बदल तुम्ही. आणि एकदा तर भचकानाचा फणा काढून समोर आला होता साप. असा समोर फणा काढून साप, मी असा बसलेलो. मी त्याला म्हणलं काय चाललंय? काळा निळा झाला म्हणलं, तू विषयामुळं काय आयुष्य आहे का तुझं? एखाद्या माणसाला चावला आणि त्यातच विष तुला लागला तर केवढ्यात पडेल? सापानं बी खाली फणा घातला, निघून गेला. विषारी छापाला मारशील अशी तर जमात आहे तुझी. निव्वळ आबरू घालवा सगळीकडे माई. काय आबरू घालवली की मी तुझे? काय घालवली तुम्हाला सांगते. परवा आहे ना आमच्या शेजारचे काका आहे, त्यांच्या 61चा प्रोग्राम होता. तर माणसाने बा जावं, केक खावं, जेव्हा दात विचकावे आणि घरी परत यावं. तर तो मला गप्पा ठेवला तर हा कुठला तो माणूस असा चांगला मेणबत्ती फुकायला चाललाय तर हा कानात म्हणतो झाली का 61, आता जायची तयारी करा. हे पाय, साधारण ना भारतीय माणसाचं आयुमान 60 वर्ष असतं. 1 वर्ष बोनस जगलं ते म्हातारं. आणि आपण कसं स्पष्ट बघते, आपण कोणाला घाबरत नसतो. ताबडतोब सांगून टाकलं मी त्याला. त्यात काय चुकलं? वाढदिवसाला त्याच्या मनाची तयारी करून द्यायची होती तुम्हाला. हा. अक्कल आहे का? तुमच्या आयुष्यात आहे ना एकच पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ती म्हणजे मी आहे ना, म्हणून भाड्याच्या घरात संसार रेटते तुमचा. भाड्याच्या घरात काय? भाड्याच्या घरात लावलं का? अरे एवढी मोठी बिल्डिंग होणार आहे आपल्या जागेत, तेव्हा जाशील ना राणी सारखी. मग BCCI ला सांगते तर क्रिकेट मॅच ठेवतो. आपली जागा म्हणे. या माणसाने राहतं घर रिकन्स्ट्रक्शनला दिलं. बल दिलं तर दिलं. तिकडे जाऊन बिल्डरला म्हणे उन्हाळ्यात काऊन घर बांधतोय? पाणी द्यायलाच किती खर्च लागेल. मग नीट पाणी नाही दिलं तर भिंतीना भेगाच पडतील. भेगा पडल्या तर बिल्डिंगच पडेल. पडली तर बात तुला तुझ्याच खर्चानं पुन्हा बांधावी लागेल. 3 बिल्डर पडून गेले. हक्काची जागा असताना हक्का निवडेलच्या गाडी एवढ्या घरात राहते मी. एवढंच तुला वाटत होतं मग कशाला केलं माझ्याशी लग्न? 1 सेकंद कुणी अडवलं नसतं ना, आता दुसऱ्याच माणसाशी झालं असतं माझं लग्न. कसं काय? लग्नात कळत होतं का हा माणूस आहे ना घोड्यावर बसायला घाबरत होता. मग अरे आपण असं घोड्यावर बसलो आणि घोडे असं उधळलं आणि पडलो तोंडावर तर केवढ्यात पडेल ते? म्हणून घोड्यावाला बसलाय घोड्यावर. हा घोडा घेऊन पुढे चालत आलाय. मी बाया नवरी म्हणून बाहेर आले, तू 2 मिनिटं उळकूच ये ना, नवरदेव कुठला येते? अरे नीट पाहून घ्यायचं असतं तर घोड्यावाल्याची लग्न झालं असतं तुझं. झालं असतं तर बरं झालं असतं. लग्न आणि संसार दोन्ही सुखी झाले असते. असं काय कमी पडलं तुला लग्नानंतर? आणि लग्नात तरी काय पडलं कमी? साड्या मिळत होत्या, दागिने मिळत होते, सगळ्या पाहुण्या राण्यांची नीट सोय ठेवली, अजून काय पाहिजे का तुला? लग्नाची तरा सांगते. हा माणूस मांडवात गेल्या गेल्या म्हणे तंबू पडल. सगळी माणसं बिथरली. एक सनईवाला चांगला सनई वाजवत होता, तर त्याच्याकडे जाऊन म्हणाला आता या वयात काय उस्ताद बिस्मिल्ला खान होणार आहे का? फार फुकू दमा होईल तुला. तो तिकडं वाजवायचा थांबला. तिकडं त्या भटजीकडं जाऊन म्हणे उघडाच काऊन बसला, निमोनियाने मरशील. तो तिकडं घाबरला. इथं माणसाच्या हातात घास आणि माणसं तंबूकडे बघतायत. असं तर लग्न होतं का
मयत होती माझी, काय माहिती. सेफ्टीसाठी सांगत होतो. आजकाल किती ऍक्सिडेंट होते, म्हणून मी सेफ्टीसाठी सगळ्या लोकांना सांगत होतो कसं सतर्क राहायला पाहिजे माणसानं. सतर्क. अहो तुमच्या सतर्क राहण्यापायी ना एक दिवस मेले तर परवडेल मी. असं असतं का कुणी? उद्या मरणार म्हणून कुणी आज जगायचं सोडतं का? आणि असं मरत मरत जगण्यापेक्षा ना एक दिवस मेलेलं मरण. माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा मरण सोबतीला घेऊन येतो, पण म्हणून रोज मरणाच्या भीतीनं घाबरत नाही जगायला. अरे बाप रे यार, लयच मोकर बोलली यार तू. एकदम म्हणजे डोळे उघडली खाडकन. असं फाडकन तुझ्या पायात पडा वाटलं मला. शपथ. याच्यानंतर नाही करणार मी. एकदम पॉझिटिव्ह विचार करणार मी. पॉझिटिव्ह. खरं का काय? हा, पॉझिटिव्ह विचार करणार. नशीबच उघडलं माझं. हा. थांबा, या आनंदात चहा करून आणते. नको चहा नको ना आता. चहा ना ऍसिडिटी होती, नेहमी ऍसिडिटी झाली की अल्सर होतो. अल्सर. तू माणूस का तू परत आलसरवर आलात का? गंमत करत होतो का तुझी? आलसर बिलसर काही नाही. म्हटलं उलट सगळं आलं टाक जरा चहा मध्ये, मस्त चहा करून आण. तोपर्यंत मी आपल्या पोराला घेऊन येतो. हा, त्याला घेऊन या आणि त्याला पण चांगलं चुंगलं शिकवा. हा, पोरगं पाळण्यातून पडेल म्हणून या माणसानं बारसं सुद्धा केलं नाही पोराचं. ठीक आहे, आता घेऊन येतो. आता करू बारस त्याचं धरदोरी. पहिल्या दिवशी जन्मला बाळ, सदा सदा असा नको नकार. पॉझिटिव्हिटीला देऊया बळ, जो बाळा जो रे जो. क्या बात है योगेश, प्राजक्ता. अरे काय करताय रे तुम्ही. खरंच खूप धमाल आणली. आणि चेतन डांगेचं विशेष अभिनंदन, कारण पॉझिटिव्ह विचार घेऊन लिहिणं तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी सोपं आहे, पण निगेटिव्ह विचार घेऊन लिहिणं इतकं अवघड, आणि त्याने ते इतकं यशस्वीरित्या लिहिलं. त्याबद्दल चेतन डांगे तुझे अभिनंदन. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? मला खूप आवडला. मुळात मला त्या चिंतातूर जंतू नावाची एक कविता होती आम्हाला, त्याची मला आठवण आली. शालेय याच्यात होती ती. त्याला कायम चिंताच वाटत असते, हे झालं तर ते झालं तर. तशा धाटणीचं हे होतं. पण सगळ्यात महत्त्वाचा संदेश जो ह्यामध्ये लपलेला होता तो म्हणजे मरण येणारच आहे, तर म्हणून आजचं जगणं सोडून द्यायचं का, हा मुळात मुद्दा आहे. की खरं तर तो प्रवास मरणापर्यंतचाच असतो, पण तो किती प्रफुल्लित आणि उत्स्फूर्तपणे करता येतो ह्याच्यातच आयुष्याचं सगळं काही सामावलेलं आहे असं मला वाटतं. काय उत्तम सादरीकरण केलं तुम्ही दोघांनी. खरं तर चेतनचं विशेष अभिनंदन, की फार चांगल्या विषयाला हात घालून त्यांनी मुळात मला तुझ्या टी शर्टची पण आयडिया आवडली. मी निगेटिव्ह बी निगेटिव्ह, आणि तुम्हाला उत्स्फूर्तता आहे तुमच्या सादरीकरणामध्ये. प्राजक्ता, तू गोड काम करतेस, आणि योग्या तू दरवेळेसप्रमाणे याही ह्याच्यात खूप उत्स्फूर्तता आणलीस. क्या बात आहे, बहुत बढिया, हॅट्स ऑफ. रेणुकाताई? क्या बात आहे. मी बी पॉझिटिव्ह हे सगळं मेसेज नेहमीच बघत असते, आणि मला अनेक लोक म्हणतात पण की वा पॉझिटिव्हिटी वगैरे, जसं योग्या सुरुवातीलाच म्हणाला. पण मी नेगेटिव्ह बी नेगेटिव्ह असं कोणीतरी इतक्या कॉन्फिडन्सनी जर म्हणत असेल तर, आणि त्याच्यावर प्रहसन होऊ शकेल, हे खरंच म्हणजे ही कल्पना फारच वेगळी आहे. आणि ते तुम्ही इतकी सुंदर सादर केली दोघांनीही. आणि तुम्ही आता इतके चपखळ बसला ॲज टीममेट्स, तर तेही आम्हाला दिवसेंदिवस जास्त आणि जास्त आवडू लागलं आहे. सो ऑल द बेस्ट टू यू. खूप सुंदर. आणि चेतन डांगेंना खास अभिनंदन. गुण बघूया. मकरंद सर? रेणुकाताई, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. लिव्ह टू बी 100 अँड लिव्ह लाईक यू विल डाय टुमॉरो. या नोटवरती घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे. अशीच एक जोडी आपल्यासमोर आजपासून येते. बघूया ते काय धमाल करतायत. येत आहेत समीर चौगुले आणि भक्तिरत्न पारखी. दादर स्टेशन पर आप सबका स्वागत है। एक विशेष सूचना, दिल्ली से आने वाली 1003 मनमानी एक्सप्रेस आज अपने निर्धारित समय से 1 घंटे से 15 दिन तक देरी से आने की संभावना है। धन्यवाद।
काय आहे आता पोचलोय दादर स्टेशनवर. हो, मनमानी एक्सप्रेस लेट आहे. हां, आल्यावर कळवतो ग बाई. ठेव आता, चल डोकं नको खाऊ. अहो ट्रॅकवर पडलाय तुम्ही आणि गाणी काय म्हणताय? सिंगर आहे ना, नेहमी ट्रॅकवरच गाणी म्हणतो. हे बघा, नशिबानं हा प्लॅटफॉर्म मिळालाय. हा? तो जरा जपा. हा, या वर या. सॉरी, थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली मला ग्राउंड लेवलला काम करण्याची खूप आवड आहे. यू शुड ऑलवेज वर्क ॲट द ग्राउंड लेवल वेन यू सक्सीड इन युअर लाईफ. बस, मूर्ख आहात ते दिसलंय. ते सिद्ध करायला जाऊ नका. ओके, लेट आहे. काय? ट्रेन लेट आहे. हो या या. ते दिसतंय. ट्रेन जर लवकर आली असती तर आपण भेटलोच नसतो ना. ओ राईट. पण आज माझं नशीब जोरात आहे. तुम्ही नाही का भेटलात? एक्सक्यूज मी प्लीज. ओ शिट. ओ शिट, काय झालं? माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होईल कधी. ओ माय गॉड. मग आता मला एक महत्वाचा फोन येणार होता. महत्वाचा फोन? हो ना. हो, माझी एक लांबची बहीण आहे. ती मला घ्यायला येणार होती. आता ती मला माझ्या मोबाईलवर फोन करेल. मग लगेच फोन करा ना तिला सांगा मी पोहोचले स्टेशनवर, ये नाहीला म्हणून. हो, मी तिला केला फोन पण तिचा फोन एंगेज लागतोय. ओ माय गॉड. मग आता? नाही म्हणजे माझा मिस कॉल बघून ती मला फोन करेल परत. हा. पण तोपर्यंत माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होईल ना. ओ आय से. डू वन थिंग. तुमचा जो फोन आहे ना तो माझ्या फोनवर डायव्हर्ट करा. नाही नको. अहो खरंच करा. नाही नको. अहो माझी बॅटरी फुल आहे. अहो नको. सगळे कॉल्स माझ्या फोनवर येतील. काय प्रॉब्लेम आहे? अहो नको कशाला. माणुसकी म्हणून तरी करा. अहो नको, काही गरज नाही. मी लेखक आहे, डायलॉग तसा लिहिलाय म्हणून तरी करा. ओके ठीक आहे. ओके, थँक्यू. वेलकम. काय नंबर काय तुमचा? 93243 हां 744 मिडल 1 डबल 1. हां या 11. राईट. येस. झाला का? या ओके. हा Great. झाला. फोन डायव्हर्ट झाला. झाला. ओके. ओ माय गॉड. आता काय झालं? माझा मोबाईल बंद पडला. कशाला टेन्शन घेताय? आता तुम्ही माझ्याकडे डायव्हर्ट झाला. नंबर फोनचा नंबर डायव्हर्ट झालाय. एवढंच तुम्हाला. हॅलो. येस, टेल मी. माय सेक्रेटरी. Yeah. Now. This weekend Mauritius. Now Switzerland. नेहमी स्वित्झर्लंड नाही. This weekend Mauritius. Yes, next weekend Amsterdam. Then Bushy Dam. Mr. Bush, damn it. Are you on the line? Yes. Bush, damn it. Yeah. Okay. Over and out. These abroad colleagues are, secretaries. तुम्ही नेहमीच असे देशी विदेशी ट्रॅव्हल करता का? Yeah. I'm a frequent liar. Flyer. Frequent flyer. अच्छा. तुम्ही बिझनेसमॅन आहात. का हो, कलईवाला वाटतोय का? गॉड. माय गॉड. आय मस्ट टेल यू, तुम्ही हसताना फार सुंदर दिसता. खरंच सांगतो, फार सुंदर दिसतं. म्हणजे असं वाटतं ना की भर उन्हाचं थंडगार आईस्क्रीम गळ्याखाली उतरताना गळ्याला कसं वाटत असेल गॉड. तसं वाटतं. खरंच मी तुम्हाला सांगतो, तुमचा आधार कार्डवरचा फोटो सुद्धा सुंदर असणार. तुम्ही मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताय का? ऑफकोर्स. नाही तुझ्या इम्प्रेस कशाला करायचं? जे मला दिसतंय ते मी बोललो. Oh my God, I'm so busy. Excuse me. हा आई बोल.
हा कुठे मंदिरात भूत बघायला चालली आहेस? काय काय बोल अच्छा मराठा मंदिरात राम गोपाल वर्माचा भूत बघायला चालली आहेस. ओके ओके ओके. माय मदर आय टेल यू शी इज सच अ ग्रेट हो या. फोन चालू आहे. हा बोल बोल घेऊन जा ना मग हॉडी घेऊन जा हॉडी. हॉडी नाही ग हॉडी कुठे आपल्याकडे हॉडी नावाची गाडी आहे ना हा ती घेऊन जा. तुला कशाला हॉडी वाटायला पाहिजे एवढं तुला कशाला हॉडी वाटायला पाहिजे एवढं घेऊन जा आपली गाडी आहे. हा आता कुठली म्हणून काय विचारतेस तुझ्या वाढदिवसाला 7 गाड्या घेऊन दिल्या ताना पिहिनी पाजा घेऊन जा कुठली ती एवढं काय द्यात. ठीक आहे रिक्षाने रिक्षा आरक्षक 555 या नंबरची गाडी CMW ती घेऊन जा ना. नंबर आहे तो ऍक्च्युली तुम्हाला रिक्षा हा घेऊन जा ग्रेट हा सिम्पली ग्रेट. हा. बरं झालं तुम्ही भेटलात मला. का हो माझी गाडी पण देते तुमच्याकडे दुरुस्तीला. माझ्याकडे कशाला तुमचं गॅरेज आहे ना. गॅरेज नाही हो मग स्वतःच्या मालकीच्याच गाड्या एवढ्या सगळ्या. काय सांगता काय या तुमच्याकडे बघून वाटत नाही हो तुम्ही इतके श्रीमंत असाल असं. तुमच्याकडे बघून कुठे वाटतं की तुम्ही एवढ्या बुद्धिमान असाल. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याचा एक सुंदर मिलाफ आहे तुमच्या. हे रेअर आहे कॉम्बिनेशन कुठे मिळत नाही. बाय द वे तुमचं नाव काय. मॅगी. आईच्या गावात गेले अहो इकडे या एक मिनिट. नको हो मॅगी आहे नाव तुमचं. अहो खूप शिस असतं अहो, नको हो. हे बघा माझं नाव फक्त मॅगी आहे. कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. आर यू शुअर. येस. थँक गॉड. बाय द वे मी राहुल काय नाव आहे माझं. पुढे काय. पुढे काय नाही आता MBA केलंय UK ला जाईन मास्टर्स करेन म्हणतोय. अहो पुढे काय म्हणजे राहुलच्या पुढे काय. ओ या राहुल कोण तो टकल्या घरात असतो तो तुकाराम राहुल तुकाराम मुळे. म्हणजे तुकाराम मुळे तुम्ही राहुल मुळे. तुकाराम मुळे मी राहुल मुळे. क्या बात आहे सुपर. बाय द वे तू आय मीन तुम्ही सॉरी. इट्स ओके तुम्हीच म्हणा. ओके तुम्ही तुमचं नाव काय. मी मॅगी नेने. मॅगी नेने गुड नेम. थँक्यू. तुमचं लग्न झालंय नाही. सेलिब्रिटीनी दारू पिऊन लोकांना उडवण्याच्या केसेस जशा रखडल्यात ना तसं माझं लग्नही रखडलंय. हो राईट कमाल आहे पण कमाल आहे म्हणजे मला म्हणजे असं मी सरप्राईज की तुमच्यासारख्या सुंदर मुलीला अजून मुलगा सापडलेला नाहीये. हो ना पण एवढा चांगला मुलगा सापडणं काय सोपं आहे का. नाही हो कठीण आहे खरंच. काय ऍक्च्युली कसा मुलगा हवाय तुम्हाला म्हणजे आवडीनिवडी कशा पाहिजे तू. आपला काही इथे कांदे पोह्याचा कार्यक्रम चाललाय का. नाही हवं नाही तसं नाही मी सहज विचारलं कारण माझं पण लग्न झालेलं नाहीये. तुम्ही मस्करी करताय ना नाही माझी. हो खरंच सांगतो माझं लग्न झालेलं नाही कारण अशा गोष्टींसाठी वेळच मिळाला नाही मला. 30 दिवसांमधले 25 दिवस मी अब्रॉड असतो. मला वेळच मिळत नाही हो अशा गोष्टींसाठी. तुम्ही एवढं बिझनेस करता. हो. पण काय हो नाही म्हणजे तुम्ही आता इथे दादर स्टेशनवर काही चणे विकायला आलात काय. मी मुद्दा मनवलं इकडे. का. ही मध्यमवर्गीय माणसं आहेत ना सगळी हा त्यामुळे रोज येऊन बघतो कारण काही वर्षांपूर्वी मी सुद्धा मध्यमवर्गीयच होतो. आज मी नवकोट नारायण आहे. आज मी श्रीमंत आहे मिलियनर आहे पण ती विसरली नाही मी माणसं. वा म्हणून मी नेहमी येतो. मस्त. लाईफ इज लाईक अ ट्रेडमिल वेर यू रन अँड आलाय हा मेसेज मला आलाय व्हॉट्सअपवर. जुना आहे खूप. शपथ अजून गाडी पण येत नाही आणि मनमानी हो एक्सप्रेस. ना, माझा फोन पण येत नाहीये. येईल हो तोपर्यंत आपण आपली ओळख करून घेऊया ना. आवडीनिवडी जुळतात का ते बघूया. काय आवडतं मला सांगा तुम्हाला. मला ना सिनेमा बघायला खूप आवडतं. हो मला पण आवडतो. फुल टाइमपास मला नेहमी आवडतो. बघा आवडीनिवडी जुळतायत बघा. हो ना. तुम्हाला कुठल्या फिल्म्स आवडतात. यमराज एक फौलाद खरूज द नाईटा बदला दी लुंगी सुपर मला खूप आवडतात. एक मारला 4 जण उडतात. क्या बात धमाल. तुम्ही लेटेस्ट पिक्चर कुठला बघितलाय. अ क्युरियस केस ऑफ बेंजामिन बट. ते ठीक आहे
लेटेस्ट पिक्चर कुठला बघितलाय? अहो हे पिक्चरचंच नाव सांगितलं मी. अ क्युरियस केस ऑफ बेंजामिन बट. पिक्चरचं नाव आहे? हो हा. मला ना खूप आवडते ही मूवी. हा. शशांक रिडम्शन. शशांक वडिलांचं नाव आहे का शशांक? अहो हे फिल्मचं नाव आहे शशांक रिडम्शन. शशांक तुम्ही अवतार बघितले का? अवतार अरे फेवरेट आहे. राजेश खन्नांनी काय काम केलंय अवतार. असं 2.5 तास असं घेऊन फिरायचं म्हणजे काय खाऊ आहे काय? कमाल आहे यार. मी जेम्स कॅमरूनच्या अवतार बद्दल बोलतीये. जेम्स कुणाकडून? कोणाकडून नाही, कॅमरून. कॅमरून? हा. ते जाऊ दे. मला वाचनाची सुद्धा खूप आवड आहे. अय्या मला पण वाचायला खूप आवडतं. अहो, काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही कुठली कुठली पुस्तकं वाचलीत? हाय दोस्त तू मेरे साथ है असं एक इंग्लिश हे आहे त्याचं ते हिंदीत त्यांनी रूपांतर केलं. हाय दोस्त मोठा इंग्लिश लेखक आहे तो. हाय दोस्त तू क्या मेरे साथ आहे असं मस्त आहे ते. सुपर्ब आहे. आला बायको बायको. बायको लेने का फोन आयचा ना अरे गरे का कट करून टाकला म्हणून मी. हा ते जाऊ दे. आपण कॉफी घ्यायला जाऊया का? कॉफी चालेल. एक मिनिट जरा. हा आपण कॉफी घ्यायला जाऊया ना? हो चालेल. नाही काय आहे ना अनेक शंका कुशंका मनातले गैरसमज कॉफीच्या वाफेबरोबर असे विरले जातात. नाती जुळतात मनं जुळतात. आय मस्ट टेल यू तुम्ही मला खूप आवडलात आणि हे मैत्री आपली नात्यांमध्ये जर रूपांतरित झाली तर मला खूप आवडेल. एक्सक्यूज मी. काय आहे? एक मिनिट, तुम्ही कसे फोनवर आलात? मी तर मुग्धाला फोन लावलाय. मुग्धाला? अहो मॅगी, तिलाच आणायला गेलात ना तुम्ही स्टेशनवर? हो ती मनमानी एक्सप्रेसनी येणार होती ना. अहो नाही ना, तेच तर. अहो काय झालं, मला ना मुग्धाच्या आईचा फोन आला होता. ती आधीच्याच ट्रेनने येणार आहे म्हणून मी तुम्हाला सारखं फोन लावते तर तुम्ही फोन कट करताय. अहो मी तुम्हाला बघा व्हॉट्सअपवर फोटो सुद्धा पाठवलाय तिचा. अच्छा, तिचा फोन डायव्हर्ट केलाय का तुम्ही? अच्छा तुमच्या फोनवर डायव्हर्ट झालाय का? बरं ठीक आहे, भेटली ना ती मग या घेऊन या घरी या घेऊन. हो हा, चला. येतो ठेवतो. मुग्धाताई भंकस केली मी. वेळ झाला पाहिजे ना म्हणून जस्ट चला मुग्धाताई घरी जाऊया. मीच आलोय आणायला तुम्हाला. मिस्टर मनोहर मुळे. मनोहर नाही राहुल मनोहर मुळे. राहुल खोटं होतं. माझ्या ताईनी तुमचा फोटो आधीच मला व्हॉट्सअपवर सेंड केला होता. त्यामुळे मी तुम्हाला आधीच ओळखलं होतं. पण मी बघत होते तुम्ही किती फ्लर्टिंग करू शकता ते. त्यात काय एवढं काय? किती गाड्या आहेत म्हणाला तुमच्या? गाड्यांचं काय आज आहे उद्या नाही तर काय महत्वाचं नाही. आता त्याच गाड्यांखाली जर माझ्या ताईनी तुम्हाला चिरडलं तर काय होईल? चुकलो ग ताई मला माफ कर. तुम्ही दोघांनी या एपिसोडमध्ये खूप धमाल आणलीत. आपण थेट जाऊयात परीक्षकांकडे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? या बुलेट ट्रेनमध्ये तुम्ही नवीन प्रवासी म्हणून जॉईन झालात, पण फार चांगली गोष्ट आहे की गती मात्र कमी झालेली नाही आहे. फार अप्रतिम सादरीकरण आणि सम्या तुझा तर मी फॅन आहे. भक्तीनी पण फार उत्तम काम केलं आहे. क्या बात आहे, बहुत बढिया, अभिनंदन. वा क्या बात. रेणुकाताई तुम्ही आता आमच्या ह्या ट्रेनचे प्रवासी असणार आहात. त्यामुळे जसं नवनवीन असे यात्री येतात कुठल्याही ट्रेनमध्ये तसंच आम्हाला आता वाटतंय की अरे तुम्ही कुठले, अच्छा तुम्ही इकडले का वगैरे अशा पद्धतीचं हळूहळू तुम्ही आता उलगडणार आहात आमच्यासाठी. सो वी आर व्हेरी हॅपी टू वेलकम यू ऑन कॉमेडीची बुलेट ट्रेन. आणि आजचं प्रहसन अप्रतिम झालं. थँक्यू व्हेरी मच. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, नवीन गाडी घेतल्याचा आनंद तेव्हा मावळतो जेव्हा ती गाडी घेऊन आपण ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो. आणि कधी कधी तर हा ट्रॅफिक जॅम एवढा मोठा असतो की आपण तासन तास एकाच ठिकाणी खोळंबलेलो असतो.
आणि इथे बघूया आता ट्रॅफिक जॅममुळे काय परिस्थिती आहे. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन आणि अरुण दादा. अरे गाडी पुढे घ्या वासाऱ्या पुढे घ्या गाडी झाला केवढा टाइम झालाय एकाच जागेवर गाडी कुम्मच करण्यासारखी बसली आहे. अरे हे पुढे घ्या ना साल्या बसायचं पुढे घ्या. कोल्ड्रिंक घ्या कोल्ड्रिंक घ्या साहेब कोल्ड्रिंक घ्या कोल्ड्रिंक घ्या चिक्की घ्या कोल्ड्रिंक आले पाक कोल्ड्रिंक घ्या साहेब कोल्ड्रिंक घ्या कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक घ्या साहेब कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक घ्या साहेब आता घ्या बोलतोय तर मग द्या लवकर. घ्या ना साहेब कोल्ड्रिंक घ्या हे आजोबा उघडणार काय होते? साहेब जबरदस्त आहे साहेब क्या बात आहे साहेब एकदम फ्रेश माल आहे साहेब घ्या साहेब. केवढं हलवून आणतो रे तू. हॅलो म्हणजे घालायला असे कळतच नाही ना. पट्टापट साहेब कोल्ड्रिंक घ्या कोल्ड्रिंक घ्या कोल्ड्रिंक घ्या साहेब कोल्ड्रिंक घ्या कोल्ड्रिंक 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 साहेब 25 रुपये द्या. घ्या पांची 25 रुपये कोल्ड्रिंकचे 25 रुपये. जा आला कधी पण घ्या घ्या बोलतो तर म्हणून घेतलं मी. हो साहेब आता तुम्ही कोल्ड्रिंक प्यायला 25 रुपये द्यावं लागणार ना असं काय करताय द्या ना 25 रुपये गेलं काय बोलतो फालतूगिरी. द्या ना एवढी गाडी चालवता 25 रुपये ना तुमच्याकडे. हा इज्जत नको काढू देतो देतो. द्या ना साहेब. ठीक आहे याने हे घ्या तिच्या काय करून माझ्या डोळ्यात समोर बरोबर चाल चालतो. आवरत टेन्शन आहे इजा आला आवरत ट्रॅफिक इकडं आहे म्हणलं घरी जायची आवरी आवरी पोरं म्हणजे वाट बघतात ना. टेन्शन कशाला घेताय साहेब एक काम करा घ्या पत्ती घ्या पत्ती घ्या पत्ती जरा पत्ती घ्या. झाला यारा झाला काय रे आवरी आवरी पोरं म्हणजे वाट बघतात घरी सोन्यासारखी म्हणजे बायको न तिथं मला रम्मी खेळायला लावता मला घरी जायचं ट्रॅफिक मधून. अहो साहेब ट्रॅफिक असंच असतं एकदा अडकला ना की तिथे संसार मांडायचा याच जागेवर. न ऑलरेडी त्यांचा संसार आहे त्याचं काय. त्यांनी दुसरा मांडायचा. तुम्हाला सांगतो काय काय लोक मुद्दाम अडकायला इथे येतात माहितीये दुसरा संसार करायला मिळेल म्हणून. आता त्या दिवशी मकरंदानासपूर आलेले ट्रॅफिक नव्हतं पण ट्रॅफिक होण्याची वाट बघत होते. लोकांचं काही सांगू शकत नाही. ए माझी बायको माझ्यावर जाम प्रेम करते मला घरी जायचंय मी ना इकडे ट्रॅफिक मध्ये अडकणार आहे. असं काय होणार नाही तुम्ही अडकलात. ए तू काय हसतो रे असा आसराण्यासारखा. हम अंग्रेजी जमाने के जेलर आहे. अरे घाबरवू नको ना मला तू. काय माहितीये का साहेब हे बघा तुम्हाला हळूहळू मी काय बोलते ते लक्षात येईल. आपण गाणी खेळूया गाण्याची भेंड्या खेळूया गाणी म्हणा गाणी. झालं काय यारा झालं काय मला घरी जायचं ट्रॅफिक मध्ये आवरत ट्रॅफिक मध्ये गाणी बोलायला सांगतात. आता टाइमपास करायला पाहिजे की नाही साहेब आता ट्रॅफिक आलेपर्यंत टाइमपास करा ना साहेब. चला सुरू करूया बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम लेके प्रभु का नाम ट्रॅफिक है जाम. मग आला माझ्या मेरे रंग में रंगने वाली परी हो या थोतरी दे ना तुझ्या आसला. अरे टेन्शन आलं ट्रॅफिक जाम आहे ना तू गाणी बोलतो मजा करतोस तू. हो साहेब असं काय करताय आता टाइमपास तर करायला पाहिजे की नाही मला सांगा वेळ घालवायला पाहिजे की नाही तुम्ही सहकार्य करायला पाहिजे की नाही. एक काम करा तिकडे MH12 1242 गाडी आहे हा. ना तिकडे तुम्ही जा. तिकडे आज ना संध्याकाळी मस्तपैकी पोवाड्याचा कार्यक्रम आहे त्या मालकाने ठेवला गाडीवाल्याच्या. संध्याकाळी प्रोग्राम संध्याकाळी मी माझ्या घरी असतात माझ्या फॅमिली बरोबर. तुम्ही काय आंधळे आहे का काय झालं बहिरे आहे का तुम्ही हे काय ट्रॅफिक दिसत ना तुम्हाला आकाश गंगेसारखं ट्रॅफिक झालेलं आहे अजिबात हलणार नाही ट्रॅफिक माहितीये का तुम्हाला. यायला काय बोलताय संध्याकाळी जाणार म्हणून. झालं म्हणजे मी इथून अजिबात ट्रॅफिक हलणार नाही. हलणार तुमचं नाव काय अरुण कदम आहे ना हा. कॉमेडीची बुलेट मध्ये काम हो, करता काम ना करतो. आपण फॅन आहे तुमचा. काय बोलताय? तुम्हाला दम्याचा त्रास आहे ना खा करता ना तुम्ही आपल्याला माहिती आहे. म्हणजे एक मिनिट थांब. हा. कशाला आठवण केलीस. आहे ना बोला. म्हणून तुम्हाला सांगत नाही गुपचूप त्या पोवाड्याच्या कार्यक्रमाला जा तुम्ही. गुपचूप पवाराच्या प्रोग्रामला जा. हा. झालं आवरत ट्रॅफिक जमल्यानं कुठं प्रोग्राम होणार रे. अरे तो गाडीचा मालक स्वतः शाहीर आहे माहितीये काय आई शपथ काय झालं त्याची पण गाडी ना 3 महिन्यापूर्वी त्या ट्रॅफिक मध्ये अडकली. ते बघा 3 महिने झाले तिकडेच गाडी येते. ज्याला 3 महिने झाले ट्रॅफिक कारण मग प्रोग्राम कुठं दाखवणार ना कुठं करणार ते. 407 वर प्रोग्राम करणार 400चा ट्रक असतो ना तो अडकलाय तो बघा तिकडे अडकला तो बघा तिकडे अडकलाय तिकडे शाहीर उभा राहणार आणि चालू करणार टक 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 टक.
म्हणजे हिच्या आतलं हे ट्रॅफिक कधीच नाही हलणार इकडून. हलणार तुम्हाला काय साहेब तेवढं फक्त विचारू नका. एक वेळ तुम्ही इथल्या माझ्या जमिनीचे भाव विचारा. साहेब तुम्हाला सांगू का काय? तुम्हाला ना खरं म्हणजे 1-2 तासात इकड जमिनीचा तुकडा विकत घ्यावा लागणार. जमिनीचं तुकडं ते कशाला जमिनीत तुकडं? राहणार कुठे तुम्ही मग? एवढ्या ट्रॅफिक जाम मध्ये राहणार कुठे? इतकं वर्षभर ट्रॅफिक जाम असणार, राहणार कुठे? अहो जामगाव मध्ये एक तरी तुकडा घेऊन टाका, स्वस्तात देऊन टाकतो तुम्हाला मी. जामगाव कुठं आहे? हे काय ट्रॅफिक मुळे गाव जाम झालंय, त्याचं नाव जामगाव ठेवलंय आम्ही. मस्त तुम्हाला जमिनीचा तुकडा देतो, आई शपथ काय टेन्शन नाही. तुम्हाला एक सांगू का, काय? तुम्हाला स्पेशल पॅकेज देतो. काय? 1,00,000 रुपये भरा, तुम्हाला काय टेन्शन नाही, सगळी व्यवस्था करून टाकतो तुमची. बस जायला ट्रॅफिक मधून घरी जायचं कसं होतं? तू 1,00,000चं काय टेन्शन देतो तू मला? अवरे ट्रॅफिक होणार आहे इकडं. एवढा म्हणजे वर्षभर काय हलणारच नाही, आई शपथ सांगतो साहेब. तुम्हाला सांगतोय बघा, ऍक्च्युली मी इथे आलो ना, आता वय माझं किती आहे माहिती आहे? 35 आहे. मी आलो या ट्रॅफिक मध्ये तेव्हा 21 वर्षाचा होतो. म्हणजे जवळजवळ 14 वाढदिवस माझे ह्या ट्रॅफिक मध्येच झाले. या घाटामध्ये म्हणजे काय, मागचा वाढदिवस आहे ना, त्या गाडीवर केला मी. त्या गाडीवर अरे काय धमाल केली माहिती आहे साहेब. तुम्हाला सांगतो, माझ्या घरचे म्हणजे सॉलिड आले होते. जाम धमाल केली. काय आता मी ऍक्च्युली राहतो मुंबईला. शनिवारी मी इकडे येतो, गाडी जरा पुढे ढकलतो, परत जातो मी तिकडे. काय सांगतो, या शनिवार मध्ये मी 80 मीटर गाडी पुढे ढकललेली आहे साहेब. तुम्हाला सांगतो जायला म्हणजे फक्त शनिवारवर तू गाडी ढाकलेलं पुढे येतं. येतं काहीच नाही. ऍक्च्युली मी इथे आलो ना, तो मी स्कूटरवाला होतो. पण ट्रॅफिक ज्यामुळे एक माणूस वैतागला, त्याने त्याची गाडी स्कोडा गाडी मला 2 लाखात अशी विकून टाकली. 2 लाखात स्कोडा गाडी मी घेऊन टाकली माहितीये. ऍक्च्युली काय माहितीये का, मला ती पुढची मर्सिडीज घ्यायची आहे. 50,000 कमी पडताय तो. ती पुढची मर्सिडीज. पुढची म्हणजे 50 का कमी पडते? ती ट्रॅफिक मध्ये सर्वात पुढे उभी आहे ना, म्हणून 50,000 जास्त आहे तिचे. पटकन निघणार ट्रॅफिक मधून म्हणून. झालं मग मी नाशिकला कधी पोहोचणार आहे? कुठे जायचं तुम्हाला? नाशिकला. नाशिकला पायी तुम्ही 8 दिवसात पोहोचाल साहेब. एक काम करा, गाडी इथे ठेवता काय तुम्ही? कशी गाडी इकडे ठेवणार हा, मी? तुम्हाला गाडी पाहिजे ना. खरं सांगू, ट्रॅफिक सुटलं का ना, 2 तासात तुम्ही नाशिकला पोहोचाल. पण ट्रॅफिक सुटलं की, पण हे ट्रॅफिक मी सांगतो, माझा अंदाज आहे 10 वर्ष 2 महिन्यात तुम्ही नाशिकला पोहोचाल. आई शपथ. त्याला आवरा वेळ लागणार आहे इकडे ट्रॅफिक हालायला. एवढं ट्रॅफिक असतात ना साहेब, म्हणून तर सांगतो सगळं मॅनेज करतो मी. मला द्या तुम्ही. तुम्हाला सांगतो 1,00,000 द्या, मी सगळं मॅनेज करतो. काय टेन्शन नाही, वर्षभर सगळं सामान आपल्याकडून साहेब. वर्षभर फक्त 1,00,000. तुम्ही फक्त विचार करा, 1,00,000 तुम्ही काय करणार साहेब? बरं गादी बिदी आणले तू? गादी बिदी गादी त्याचा खर्च वेगळा लागेल साहेब. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त 1,00,000 द्या साहेब, फक्त 1,00,000 बस. 1,00,000 रुपये? हा? नाही रे, आवरे पैसे नाहीत माझ्याकडे. किती आहेत तुमच्याकडे? म्हणजे साधारण अंदाजे किती आहे सांगा ना. 50,000 चालतील 50. आपण तुमचा फायदा, तुम्हाला दमाचा त्रास आहे ना, 50% डिस्काउंट तुम्हाला. काय टेन्शन घेऊ, 50,000 द्या, तुम्ही सगळी व्यवस्था करतो. आई शपथ वर्षभर काय टेन्शन नाही. द्या ना पैसे, द्या द्या, काढा ना पैसे तुम्ही. काढतो ना. त्याला बायकोच्या टेन्शनने कुठे कुठे ठेवले ते जरा शोधू दे. बघा साहेब, बघा. काढता हात नको लावायच्या आला. लवकर काढा साहेब. हे 50 मला माहिती आहे. द्या इकडे तुम्हाला माहिती आहे. मला माहिती आहे 50. काय टेन्शन आहे बघा. आता सगळी व्यवस्था, वाट बघा तुम्ही आता. अरे 50,000 घेऊन कुठे जाते? ट्रॅफिक सुटलं ना रे. तुम्ही हल नका साहेब. तुम्ही हल नका. तुम्ही ट्रॅफिक जाम करूनच ठेवा. आपण आणखीन ट्रॅफिक जाम करू, मस्तपैकी धंदा करू. तुम्हाला कट देतो ना त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास. तू माझ्यासारख्या माणसाला फसवतात. रावत सारखं कापीन पैसे दे माझा. त्याचे पैसे परत मिळत नाही. आपल्याकडे सिस्टमच नाही पैसे परत द्यायची. काय माहितीये का, एक वेळ इथे थांबून सर्व्हिस घ्या, इथं ट्रॅफिक हल्लं की गाडी घेऊन जा. पैसे बिसे मिळणार नाही, कळलं ना. ज्याला का फ्रॉड माणूस आहे रे तू. ऐका रे, कुणी देऊ नका रे आला पैसे. जाम फ्रॉड माणूस आहे. हे काय आहे हे गाडी पुढे गेलं तुझ्यामुळे ट्रॅफिक जाम झालंय. तेच मी सांगतो साहेब की गाडी पुढे घे. मला म्हणतो मला 50,000 दे, तर मी माझी गाडी पुढे घेतो. काय माणूस आहे साहेब, मला 50,000 मागतो साहेब. आला माझ्या 50,000 मी तुला दिलात पैसे. हे गाडी काढतो का हे काळ्यात देऊया का? काढ पटकन गाडी. हा पण माझे पैसे तर द्या. काय भिकारी साले ट्रॅफिक मध्ये तुम्ही 50,000 भीक मागता. 1-2 रुपये ठीक आहे, 10 रुपये ठीक आहे, 50,000 भीक मागता. थोबाड फोडेन साहेब. ह्याची गाडी हकला. हकला साहेब गाडी. पैसे दे रे माझे. तुझ्या आता पैसे मागते. चाल. हे गाडी काढतो का? फोडू आता गाडी तुझी. काढता गाडी. पैसे घेऊन ते गेले माझ्या. जायला 50,000 गेले, पण ट्रॅफिक तर सुरू झालंय. घरी जावे आपलं. जायला 10 वर्षात जर का असं आवडत ट्रॅफिक झालं तर कळून रे माणसाचं. हे देवा, ही येईल कुणावर पण आणू नको. ते जायला आपण आपल्या घरी जाऊया. 50,000 गेले तर गेले. ए चल रे बारा, गणपती बाप्पा. अंशा, अरे तुला इतक्या वाईट रूपात बघायची सवय नाही रे. पण मस्त आलं. रेणुकाताई, कसा वाटला परफॉर्मन्स?
मला जॅम आवडलं. मस्त होतं, खूप छान गिव्ह अँड टेक आणि मस्त वाटलं, म्हणजे वेगळाच ॲक्ट होता. आधी थोड्या वेळासाठी आम्हाला कळलं नाही की पुढे काय होणार आहे, ह्याचं एंडिंग कसं होणार आहे, आणि तो फारच सरप्रायझिंग एलिमेंट होता की तू लुबाडणार होतास त्यांना. खूपच छान, मस्त वाटलं. मकरंद सर, अतिशयोक्तीच्या विनोदाचं एक सादरीकरण होतं तुमचं, पण मला ते आवडलं. पण मला एक जुन्या काळातली गोष्ट आठवली नवीन गाडीची, अरुणच्या परवानगीनं सांगतो. अरुणचं एक वेगळा गुण आहे, तो खूप उत्तम मेकॅनिक आहे गाडीचा. तर आमच्या समकालीन मित्रांमध्ये पहिली गाडी घेतली होती अंकुश चौधरीने, आणि आज रात्री 1:30 वाजता वगैरे आम्ही सगळे फिरायला त्या गाडीत, हा आपली गाडी आली असं करून, आणि हाजी अलीला बंद पडली, पंक्चर झाली गाडी. तर अरुण कदम भर रात्री 2 वाजता त्या हाजी अलीच्या चौकीसमोर शर्ट बीड काढून बन्यानवर तिथे खाली असा मेकॅनिक. तर आमच्या ट्रॅफिक जॅम नव्हतं, पण एक वेगळा अनुभव आम्हाला त्या जुन्या काळात आला होता. पण त्याची मला आठवण आली ह्या सगळ्या याच्यामुळे. आता तू मेकॅनिक होतास, पण ट्रॅफिक जॅमला तू काय करू शकशील असंही आहे. पण दोघांचंही सादरीकरण ॲज युजल, उत्साह, एनर्जी खूप ओतप्रोत होती. अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. ग्रँड सेलिब्रेशन सुद्धा झालेलं आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.